तर नमस्कार, जय भीम, जय भारत, जय संविधान। आज बहुजन समाज पार्टी नागपूर शहराच्या वतीने आरक्षणात उपवर्गीकरण हा मुद्दा जो आहे अ ब गटाचा, जो की असंवैधानिक आहे आणि ही सरकार असंवैधानिक पद्धतीने जातीत भांडण लावून म्हणजे एस सीमध्ये 59 जाती आहेत, 59 जातीमध्ये भांडण लावून आरक्षण संपवायचा प्रयत्न जी सरकार करत आहे, त्या विरोधात आज हे आंदोलन आहे। याच्या विरोधात विविध चर्चासत्र, विविध आंदोलनं सुरू आहे आणि बहुजन समाज पार्टी नेहमी एकच प्रयत्न करते की हा बहुजन समाज एकत्र असला पाहिजे, या बहुजन समाजात वाद असला पाहिजे। या सरकारने जो प्रयत्न या 59 जातीसाठी करायला पाहिजे शिक्षणासाठी, त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही। कारण की आज नागपूर शहराची परिस्थिती अशी आहे की रामटेकनगरसारखी झोपडपट्टी तुम्ही बघा, त्या ठिकाणी एस सीमधली एक जात राहते, ती जात जी आहे मांगावडी समाज, त्यांचे आधार कार्डसुद्धा आहे नाही। हे सरकारचा फेल्युअर आहे। सरकार आपला फेल्युअर लपवायसाठी या पद्धतीने उपवर्गीकरण करायच्या वतीने सांगता की एकच जात शिकली, बाकी शिकली नाही। ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज बहुजन समाज पार्टी सरकार विरोधात आंदोलन करतात। दुसरा विषय असा आहे की 14 मेला सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। तो निर्णय असा की SC ST OBC जे MPSCचा एक्झाम असतात, त्या मॅरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना ओपनमध्ये जातात। ST ओपनचा विद्यार्थी ओपनमध्ये न गेला पाहिजे यासाठी एक GR पास करणार आहे, त्याविरोधात सुद्धा हा आंदोलन आहे आणि आम्ही सरकारचा या आंदोलनामार्फत निषेध व्यक्त करतो। हो, आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला चाललो आम्ही, निवेदन तयार आहे आणि दोन्ही विषय यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेले आहे। बहुजन समाज पार्टीच्या जय हो, बहुजन समाज पार्टीच्या जय हो। अरे ये सरकार वो सरकार, जो लुटेरों की सरकार, अरे ये सरकार वो सरकार, जो लुटेरों की सरकार, चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। महाराष्ट्र से आरक्षण विरोधी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आरक्षण विरोधी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे,